जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव। नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश। आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32। कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागमठाणच्या शेतकऱ्याचे प्रचंड उष्णतेच्या तडाख्याने लाखो रुपयांचा कांदा सडून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले आहे। कर्जत तालुक्यातील नागमठाण खोळ्याचा गोठा येथील शेतकरी उमाजी अण्णा खुळे यांच्यावर निसर्गाचा मोठा आघात झाला आहे। वाढत्या आणि तीव्र उष्णतेमुळे त्यांच्या शेतात साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणामध्ये सडला आहे। या घटनेत तब्बल 400हून अधिक गोण्या कांदा खराब झाला असून लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे। यामुळे खुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे। एकतर यंदा कांदा उत्पादक शेतकरी आधीच बाजारात घसरलेल्या दरामुळे अडचणीत असताना आता उष्णतेच्या तडाख्यामुळे साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। अण्णा खुळे यांनी सरकारने तातडीने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी केली आहे। पाहूया काय म्हणाले शेतकरी उमाजी खुळे। हा कांदा मी 2 ठिकाणी मिळून 2.5 एकर लावला होता। 1.5 एकर आणि 1 एकर। त्याच्यापैकी चांगल्या प्रतीचा कांदा आला आणि जवळपास 500 गोण्या म्हणजे 250 क्विंटल कांदा निघाला। परंतु मार्केटमध्ये भाव नसल्यामुळं तो विक्रीला आज बाजार वाढतील उद्या बाजार वाढतील असं गृहीत धरून तो कांदा असाच शेतामध्ये ठेवण्यात आला। ठेवल्यानंतर बाजार तर काय वाढलेच नाहीत, पण अतिउष्णतेमुळं तो कांदा सडायला सुरुवात झाली। तो कांदा सडल्यामुळं सुरुवात झाल्यामुळं त्याची निवड करून जेवढा थोडासा मार्केटला पाठवता येईल अशा पद्धतीचा एक 200-250 गोण्या मार्केटला पाठवल्या। त्याच्यातला काहीला 3 रुपये भाव मिळाला, काहीला 4 रुपये मिळाला, काहीला 6 रुपये मिळाला आणि बाकीचा सगळा आज जो समोर आता दिसतोय हा सगळा अतिउष्णतेमुळं सगळा जागेवर सडून गेला। हा कुठं न्यायासारखा नाही राहिला, काहीच नाही। त्याच्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि त्याच्यावर आता काय पर्याय नाही बी काहीच। आता शासनाने ज्याप्रमाणे शासन समजा कमी भावात कमी किमतीत भावाने गेलेल्या कांद्यासाठी जे अनुदान टाकणार आहे त्याच बेसवरती काहीतरी समजा सडलेल्यावरती अनुदान स्वरूपात का व्हायना शेतकऱ्याला काहीतरी असे अनेक शेतकरी येतं असा प्रकार झालेले। त्या सर्व शेतकऱ्यांना ह्या सडलेल्या याच्यावरती बी काहीतरी अनुदान स्वरूपात का व्हायना काहीतरी सरकारने मदत करणं गरजेचं आहे। वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे। अशा वेळेस कोठे मिळणार? विवेकानंद पुस्तकालय, युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे। चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया। याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, ST स्टँड समोर, कर्जत।